मुंबईतनं एक ब्रेकिंग न्यूज येते। बीएमसी आयुक्तपदी नेमकी कुणाची वर्णी लागणार, कुणाची नियुक्ती होणार? आयुक्त पदासाठी अश्विनी भिडेंचं नाव सध्या आघाडीवर आहे, तर असीम गुप्ता आणि संजय मुखर्जी यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे। 31 मार्चला भूषण गगरानी सेवानिवृत्त होत आहेत, त्यामुळेच आता मुंबईच्या आयुक्तपदी कुणाची वर्णी लागणार, मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी याची चर्चा जोर धरते। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू आहे। एकतर अश्विनी भिडे यांचं नाव आघाडीवर आहे आणि मुख्यमंत्री सुद्धा अश्विनी भिडे यांच्यासाठी याआधी सुद्धा आग्रही असल्याचं कळतंय। नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर भूषण गगरानी यांचं 31 तारखेला सेवानिवृत्त होतं आणि त्यानंतरून आता महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर कोण येणार याकडे रस्सीची खेच लागली असंच म्हणावं लागणार आहे। कारण की देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असणारे अश्विनी भिडे यांचं नाव सध्या आघाडीवर जरी असलं तरी एकनाथ शिंदे यांच्या देखील नगर विकास विभागातील देखील 2 जणांचा या पदासाठी आहे तो दावा असल्याचं पाहायला मिळतं। असीम गुप्ता हे महापालिका आयुक्त पदासाठी इच्छुक आहेत, तर दुसरीकडे संजय मुखर्जी हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानले जातात। त्यामुळे नगर विकास विभाग हे एकनाथ शिंदेकडे आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गोटातील देखील अधिकारी आहेत त्या सुद्धा इच्छुक आहेत। त्यामुळे अश्विनी भिडे यांची वर्णी लागते की एकनाथ शिंदे यांच्या गटातील कोणाची वर्णी लागते हे देखील पाहणं गरजेचं आहे। धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी। तर आता मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नेमकी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू झाली आहे।